जुळून येती रेशीम गाठी ही मालिका आता वेगळ्या टप्प्यावर आली आहे. आदित्य आणि मेघनाच्या नात्याची नवी सुरुवात मालिकेत पाहायला मिळणार आहे. त्यावरच हा खास रिपोर्ट आमच्या चॅनल कट्टाच्या प्रेक्षकांसाठी. आदित्य आणि मेघना कधी एकत्र येणार याचीच उत्सुकता लागली असताना आता प्रेक्षकांसाठी एक स्पेशल सरप्राईज असणार आहे. एव्हाना नवीन प्रोमोज पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल की आदित्य आणि मेघना यांच्या नात्याचा एक वेगळा स्ट्रॅक सुरू होणार आहे. चला तर मग त्यांनाच विचारूया या स्पेशल ट्विस्ट बद्दल. माझा तुझ्यावर प्रेम आहे आदित्य. हो, डेफिनेटली एक खूप मोठा टर्न आणि ट्विस्ट आलेला आहे आणि मी म्हणेन ज्याची प्रेक्षक खूप दिवसांपासून इच्छा धरत होते, ती विल पॉवर त्यांची कुठेतरी फळाला येतेय का असं ते आहे. पण यू नेव्हर नो, कदाचित स्वप्नही असू शकतं माझं किंवा आदित्यचं. पण असं हवं अशी प्रेक्षकांची इच्छा आहे आणि जर असं घडलं तेवढं प्रोमोमध्ये ती हो म्हणाली असं तुम्हाला दिसतंय, पण बघूया की सिरियल मध्ये काय घडतंय किंवा काय नाही. कारण तुम्ही या अगोदरही बघितलंय की आमचे बरेचसे ड्रीम सिक्वेन्सेस पण झालेले आहेत की आम्ही एकत्र नाचतोय आणि डान्स करतोय. तर बघूया आता काय होतंय ते तुम्हाला घ्यायला मिळेलच लवकरात लवकर. आता नेमका हा वटपौर्णिमेचाच मुहूर्त जाणून बुजून साधला असावा असं वाटणं स्वाभाविक आहे. मात्र या दोघांनी याचं समर्थन केलं ते आपापल्या स्टाईलने. जर त्या दिवशी ती उत्तर देणार असेल तर मला वाटतं तो योग्य दिवस आहे. कारण त्या दिवशी एखादी स्त्री आपल्याकडे, भारतीय स्त्री आपल्या नवऱ्यासाठी एक नवस करते किंवा त्याच्यासाठी पूजा करते, तर मला वाटतं तो योग्य दिवस आहे. पहिल्या डे वन पासून मेघना हेच म्हणते की माझं मन मला स्वतःचा कौल देईल आणि ते एका अनपेक्षित क्षणी तो निर्णय घेऊन जाईल. तर मी दबाव नाही आणणार आहे स्वतःवरही की निर्णय घ्यायचा आहे, आज घ्यायला पाहिजे, उद्या घ्यायला, असं नाहीये. ते दिल पे कोई जोर नाही. तुला जेवढा वेळ हवा तेवढा तो विचार करून किंवा आपसूक जो निर्णय व्हायचा तो होऊन जाईल. किंवा नियती जे समोर आणेल ती त्याला ऍक्सेप्ट करायला तयार होती. जर आपण जे ठरवतो ते होतच असं नाही. किंबहुना तिचं असं म्हणणं की जर ठरवतो त्याच्या करेक्ट उलटं होतं माझ्या बाबतीत. तर असं काही ठरवूया नको. वन फाईन डे ती जी गोष्ट आहे ती घडायची, ती आपसूक घडून जाईल आणि जे काही घडेल त्याला मी सामोरं जायला तयार आहे. तर ती वन फाईन डे ती नेमकी वटसावित्री आलेली आहे, ती पूजा आणि वटपौर्णिमेचा दिवस. तर त्या दिवशी नक्की काय होतंय हे बघणं खरंच औत्सुक्याचं आहे. आता वटपौर्णिमेनिमित्त आदित्यने मेघनासाठी काय केलंय असं विचारल्यावर मी उपवास धरला तिच्यासाठी आणि म्हणजे हे मी नानांकडूनच शिकलोय. नानांनीही धरलाय तर नानाही करतात, तर मी ते नानांचं बघून बघून जे आलंय तेच, तर मी नानांबरोबर धरलाय उपवास. मात्र या सगळ्यात आदित्य नगरकरचं काय होणार असा प्रश्न पडला असेल तर पहा मेघना याविषयी काय सांगते. माझा तुझ्यावर प्रेम आहे आदित्य. तिचं त्याच्यावर प्रेम होतं फॉर शुअर, पण होतं एकदा आपण लग्नाला मी उभी राहिले आणि गळ्यात मंगळसूत्र बांधून घेतलं त्या क्षणी आदित्य देसाई हा माझा लिगली तर नवरा झाला. ते तर तिने ऍक्सेप्ट केलंय. कारण ती कितीही नाही म्हटलं तरी 6 महिने राहिले त्याच्याबरोबर एक पत्नी धर्म निभावण्यासाठी म्हणा, किंवा हा नवरा आहे आणि त्याला ऍक्सेप्ट करायचंय. पण त्यांनीच ऍक्सेप्ट केलं नव्हतं इन अ वे. कारण त्याचं असं म्हणणं होतं की तू स्वतःहून जेव्हा माझ्यावर प्रेम करशील आणि ते खरं प्रेम जेव्हा करशील तेव्हा मी तुला ऍक्सेप्ट करेन. तर तिनेही मनाविरुद्ध जर त्याला ऍक्सेप्ट केलं असतं तर तेही आदित्यला नको होतं. तिचं खरं खुरं प्रेम त्याला हवं होतं. त्यामुळे तोही थांबला आणि त्यांनी मला निर्णय घ्यायची मुभा दिली. हे स्पेशल सरप्राईज वगैरे सगळं असलं तरी तुमच्या लक्षात एक गोष्ट आलीये का? काही दिवसांपूर्वी आदित्यने खंडेरायाला साकडं घातलं होतं. आता नवीन पिन प्रमोज प्रमाणे हे दोघं एकत्र आले असतील तर आदित्यला मुनाला घेऊन थेट जेजुरीला जोडीने जावं लागेल. त्या दिवशी जेव्हा गोंधळ घातला गेला त्या दिवशी मी जेव्हा माई मला म्हणाली की पाया पड आणि नवस कर काहीतरी, तर तेव्हा मी बोलून गेलो की जर असं काही झालं तर मी नक्कीच तुझ्या दर्शनाला येईन. तर एक श्रद्धा म्हणून आणि आपण दिलेला एक शब्द म्हणून जर असं काही झालं तर आम्ही नक्कीच जाऊ तिथे. खंडेराय आमच्यावर आशीर्वाद वर्षवतात. जय मल्हार असं म्हणेन मी आणि होपफुली गोष्टी पॉझिटिव्ह होतील. आता खुद्द मेघनानेच सगळं पॉझिटिव्ह होणार असं सांगितल्यावर आपण पुढचे अंदाज साहजिकच बांधू शकतो, नाही का?
दीपाली राणे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.